गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज ना सकाळ सकाळी मस्त असा चहा घेत बसले होते निवांत. त्यानंतर टिफिन वगैरे आवरून घेतले आणि म्हटलं रोज रोज काही तुम्हाला टिफिन दाखवावे. तर आज की नाही सगळं आवरून घेतल्यानंतर फक्त आता किचन ओटा गॅस क्लीन करायची आणि भांडी आवरून घ्यायची होती. तर किचन ओटा गॅस ना आता म्हणजे क्लीन करून घ्यायचं, मला डीप क्लीन करायचं. त्यानंतर सगळं पुसून वगैरे घेते, म्हणजे वेळच्या वेळी पुसलं ना तर मुंग्या वगैरे होत नाही. आता ना थोडं जरी उन्हाळ्याचं राहिलं म्हणजे पोळ्या वगैरे करतो आपण, ते पीठ पडतं तर लागलीच ना लाल किंवा काळ्या मुंग्या व्हायची भीती होते. त्यामुळे ना मी लगेच क्लीन करून घेते. पण ना आता एवढ्या एवढ्यात एवढे झुरळ आलेत ना आमच्याकडे, तर कुठून येत आहे काय माहिती. कोणाचं तरी सामान वगैरे काहीतरी हे केलं असेल ना, त्यामुळे ते वरती येऊन जातात झुरळ. तर ते पण मी बरेच असे औषधं वगैरे आणून ठेवलेत. म्हटलं झुरळ जास्त पसरायला नको घरात, म्हणून मला आधी वगैरे क्लीन करून घेतले आणि त्यानंतर म्हटलं चला थोडंसं आता फ्रेश होऊया. म्हटलं मग तोंड वगैरे धुतलं. आणि असे ना मोठे केस आपल्याला खूप छान वाटतात, कधीतरी तयारी वगैरे केली किंवा कोणीतरी आपली म्हणजे बरेच असं मैत्रिणी वगैरे पण बोलतात की छान आहे लांब सळक केस असं. पण ना उन्हाळ्यात ही अशी केसांना अजिबात नकोशी होतात, म्हणजे इतकं त्यामध्ये उकळतं ना असं वाटतं की नकोच येतात एवढे मोठे केस. पण असू दे, आता ते काही सांभाळायलाच लागणार आहे. आणि आपल्याला ना ते म्हणजे आपल्याला काळजी घ्यायलाही खूप अवघड होऊन जातं मोठ्या केसांचं. आणि काही म्हणजे असं हेअरस्टाईल वगैरे खूप काही जास्त करता येत नाही. तर म्हटलं चला पटकन मुंडा वगैरे काढून घेतला आणि त्यानंतर परत मी केस बरंच फोल्ड करून घेतले. त्यानंतर मग काही दुपारची थोडीफार कामं आवरली. आणि नंतर म्हटलं ना मला एक बॉटल मिळाली होती ही तेलाची राजची. तर ते बदाम तेल नसतं का त्याची ती बॉटल आहे आल्मंडची. तर म्हटलं चला याचं काहीतरी DIY करूया म्हटलं. तर आता तेच म्हटलं बघूया काहीतरी करता येईल. तर माझ्याकडे की नाही सिरॅमिकची माती पण पडलेली होती, तर म्हटलं चला त्याचंच काहीतरी बनवून टाकूया म्हटलं आज. मग काय ते फक्त थोडंसं पाणी घालायचं असतं आणि आपल्याला जर ग्लू घालायचं असेल तर ते पण आपण टाकू शकतो. त्यामध्ये पाणी घातलं आणि त्याचा गोळा होईल असं मी त्याला थोडंसं मिक्स करून घेतलं. आणि म्हटलं चला आता त्या बॉटलला ना थोडंसं असं डॉलसारखाच आकार देऊया म्हटलं. आणि छोटीशी अशी डॉल वगैरे काहीतरी म्हटलं करूया. तर थोडंसं होतं डोक्यात. मग काही इकडे आता गोळा केला त्याचं असं हे सगळं म्हणजे वरचा जो फेस आहे ना तो तयार करून घेतला. असं काही मी तयार केलेलं आहे. तर म्हटलं चला थोडं वाळू द्यावं त्याला आता. आणि नंतर म्हटलं कलर वगैरे करता येईल म्हटलं. तर आता ना मला बाहेर पण जायचं होतं आणि संध्याकाळी चहा वगैरे ते पण करायचं होतं. तर आता हे काय म्हणलं ते मलाही कळत नाही आहे, पण मी अशी छोटीशी डॉल केलेली आहे. आता म्हटलं वाळू द्यावं. संध्याकाळी तयारी वगैरे केली आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. तर आता ना अहोंना आज फिश पण खायचे होते, तर म्हटलं चला ते पण घेऊन येऊया. आणि मग काय बाहेर गेल्यानंतर रातचा हट्ट असतो की आपण कुठेतरी लांब जाऊया. मग काय त्याला मग घेऊन जायचं होतं मला बाहेर. तर म्हटलं चला मग मंदिरातच जाऊया म्हटलं. मग सगळ्यात आधी तर मंदिरात गेलो आणि त्यानंतर येताना मग काय ते भाज्या वगैरे बरेच मला काही काही घ्यायचं होतं ते घेऊया म्हटलं. मग इकडे आता तयारी वगैरे करून घेतली आणि मग राज आणि मी सोबतच निघालो. इकडे आलो आधी मंदिरात, तरी उशीरच झाले होता, 6:30 झाले होते जवळजवळ. पण आज ना गर्दीच नव्हती मंदिरात आणि खूप छान असं वातावरण होतं. म्हटलं चला मस्त मनमोकळं असं दर्शन घेऊया म्हटलं. तर इकडे मध्ये पण आपल्याला गाडी पार्क करता येते, पण मध्ये की नाही गाडी पार्किंगचे वगैरे ते रेट लावतात. जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण करू शकतो मध्ये. गाडी आम्ही एका साईडला लावली आणि मग नंतर निघालो. तिथनं पायी थोडं चालत गेलं की खालच्या बाजूला नदी किनारी मंदिर आहे सोमेश्वरचं. तर तुम्ही जर का नाशिकला आले तर भरपूर असं म्हणजे फेमस मंदिर आहे सोमेश्वरचं, तर नक्की एकदा या. खूप छान असं दर्शन होतं. त्यानंतर मग काही चालत गेलो आणि इकडे असं मोठंच त्रिशूळ आहे. त्यानंतर हे 2 हत्ती आहेत. खूप छान वाटतं. मस्त दर्शन वगैरे घेतलं. गाभाऱ्यात जाऊन दर्शन मिळालं. नाहीतर एरवी ना असं सॅटर्डे संडेला खूप जास्त गर्दी असते, त्यामुळे ना असं एवढं व्यवस्थित काही दर्शन होत नाही. मस्त दर्शन वगैरे घेतले. अशी काही पिंड आहे महादेवाची त्या ठिकाणी. खूप असं प्रसन्न वाटतं. त्यानंतर इकडच्या बाजूला खाली बोटिंग वगैरे होते आणि नदी वगैरे आहे खाली. मग इकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वस्तू आहेत आणि खायला वगैरे पण स्टॉल आहेत या ठिकाणी, दुकानं आहेत. त्यानंतर वरती गेल्यानंतर सुद्धा भरपूर असे म्हणजे नाश्ता वगैरे करू शकतो आपण, असं भरपूर दुकान आहेत. त्यानंतर इकडे गार्डन पण आहे छोट्या मुलांसाठी खेळायला. तर इकडे आम्ही आता वरती आलोय चढून आणि मग इकडे बघा ही दुकान आहेत ना, तर इकडे आपण खाऊ वगैरे शकतो.
आपल्याला जर का काही खायचं असेल तर मग काय बाजारात गेलो. बाजारात भरपूर गर्दी होती. मग तिला काही तुम्हाला दाखवलं नाही. त्यांना फिश घेऊन आलो. म्हटलं चला आता ना भाज्या वगैरे निवडून ठेवायला लागतील आणि फिशची पण मला तयारी करायची होती. मग काय वाटण वगैरे तयार केलं आणि त्यानंतर मग फिश चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि बऱ्याच वेळा मी फिश कशी करते तुमच्याशी शेअर केलेलंच आहे. तर आज पण त्याच पद्धतीने करणार होती. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर मग थोडंसं तेल घालायचं, त्यामध्ये जिरे हळद घालायचं, फिश चांगली परतून घ्यायची 1-5-7 मिनटं, ती काढून घ्यायची आणि त्यानंतर मग काळं वाटण असताना आपलं कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर याचं वाटण तयार केलेलं ते छान असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये फोडणी द्यायची. तर इकडे आता म्हटलं चला हे फिश होतंय तोपर्यंत आपण कणिक पण करून घेऊया म्हटलं. तर असं डबल कामं करते मी, पटापट होऊन जातात मग. आणि मग पटकन एका बाजूला भात पण लावून देणार होते साईडला. इकडे आता फोडणी देते तर काळं वाटण आणि त्यामध्ये ना थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं किंवा मग डाळ आणि बाजरीचं पीठ, हरभरा डाळीचं आणि बाजरीचं पीठ असं मिक्स. तर मग छान असं घट्ट होते भाजी आणि चवीला पण छान लागते. तर इकडे आता वाटण चांगलं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये ते पिवळे केलेले फिश आपल्याला टाकायचे आणि गरम पाणी टाकायचं आहे. मस्त आपली गरमागरम अशी फिश करी रेडी झालेली. तर आता छान उकळी आली आणि थोडी घट्ट झाली भाजी की मग गॅस बंद करणार आहे मी. म्हटलं चला तोपर्यंत आता इकडे कोथिंबीर वगैरे मला निवडून घ्यायची होती. मग दीदीचा चालला होता अभ्यास आणि इकडे आता पक्ष्यांसाठी पण होणार ऑफिसवर नाही त्यांना धान्य घेऊन आलेले होते. तर ते आता उद्या टाकूया पक्ष्यांना म्हटलं. तर रात्र झाली. मग इकडे आता कोथिंबीर वगैरे आणि भाज्या जे काही आहेत त्या निवडून घेते. आणि चला तुम्ही इथपर्यंत आलेत ना तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला सांगा कमेंट्समध्ये. आणि ब्लॉग थोडा पण आवडत असेल तर जाता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.